राज्यातील शेतकऱ्यांना आता वर्षाकाठी 15,000चा सन्मान निधी। पीएम किसान सन्मान योजनेचा 19वा हप्ता वितरण राज्यस्तरीय कार्यक्रम झाला। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशातील शेतकरी कुटुंबांच्या खात्यात पीएम किसान सन्मान निधीचे 22,000 कोटी वितरित झालेत। राज्यातील शेतकरी कुटुंबांना पीएम किसान सन्मान निधीचे एकूण 1,967 कोटी सुद्धा वितरित झालेत। काल 24 फेब्रुवारी 2025 रोजी देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदी यांनी पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता वितरित केला, ज्यामुळे देशातल्या सर्व शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे। हमारे प्रधानमंत्री जी जो कि विकास के प्रतीक हैं और आप जिस क्षेत्र में जाते हैं वहां पर अनेकों विकास एवं प्रगति की सौगातें भेंट करते हैं। आज भी इस क्रम में माननीय प्रधानमंत्री जी के कर कमलों से किसानों को पीएम किसान सम्मान निधि की 19वीं किस्त, जिसके अंतर्गत 9.8 करोड़ से अधिक किसान परिवारों को रुपये 22,000 करोड़ से अधिक की धनराशि सीधे उनके बैंक खातों में हस्तांतरित की जाएगी। जसे तुम्ही जाणता की केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेप्रमाणे महाराष्ट्र राज्य सरकारने सुद्धा नमो शेतकरी सन्मान निधी योजना सुरू केली आहे, ज्यानुसार केंद्र सरकारप्रमाणेच लाभ राज्य सरकारकडून सर्व पात्र शेतकऱ्यांना दिला जातो। म्हणजे केंद्र सरकारकडून दरवर्षी 6,000 रुपये आणि राज्य सरकारकडून सुद्धा 6,000 रुपये असे एकूण 12,000 रुपये टप्प्याटप्प्याने प्रत्येक पात्र शेतकरी बांधवाला दरवर्षी दिले जातात। आता याच संदर्भात अधिक माहिती देताना महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस यांनी लाभाची हीच रक्कम वाढवून 15,000 रुपये करण्याची घोषणा केली आहे। आज किसान सन्मान योजनेच्या 19व्या हप्त्याच्या वितरण प्रसंगी मोदीजींनी ज्यावेळेस किसान सन्मान योजना सुरू केली त्यावेळी काही लोकांनी टीका केली, पण आज शेतकऱ्याच्या अडीअडचणीच्या काळामध्ये या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या आणि छोट्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जाणारा पैसा हा अडीअडचणीला त्याला कामाला येतो। आणि मला या गोष्टीचा आनंद आहे की महाराष्ट्रामध्ये आपण त्यालाच अनुसरून नमो किसान सन्मान योजना सुरू केली आणि मोदीजींच्या 6,000 रुपयाबरोबर महाराष्ट्राचं सरकार देखील 6,000 रुपये देतं आणि लवकरच आपण हे 3,000 रुपये त्यात अजून वाढ करणार आहोत, म्हणजे वर्षाला 15,000 रुपये हे आमच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या योजनेच्या माध्यमातून निश्चितपणे त्या ठिकाणी जातील। आम्ही शेतकऱ्यांच्या प्रति पूर्णपणे समर्पित त्या ठिकाणी आहोत आणि अशाच प्रकारे शेतकऱ्यांचा विकास होत राहावा अशा प्रकारचा आमचा प्रयत्न असेल। भागलपूरला माननीय प्रधानमंत्री मोदी पोहोचलेले आहेत, त्यामुळे मी जाता जाता पुन्हा एकदा सर्व शेतकरी कंपन्यांचं ज्यांचा सत्कार झाला त्यांचं सगळ्यांचं अभिनंदन करतो। आमच्या कृषी विभागाचं विशेष अभिनंदन करतो की अतिशय चांगलं काम आज कृषी विभाग आपला करतोय, ज्याच्या माध्यमातून या सगळ्या योजना आपल्यापर्यंत पोहोचतायत। याहीपेक्षा चांगलं काम भविष्यात ते करतील ही मला अपेक्षा आहे। पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो आणि माझं बोलणं संपवतो। धन्यवाद। जय हिंद।